हॅलो स्टुडंट, मी प्राध्यापक उषा संदीप टिळेकर, संचालक गुरुकुल करिअर अकॅडमी सासवड। आज मी तुम्हाला मीडियामध्ये ज्या वैद्यकीय शिक्षणासंदर्भात ज्या गोष्टी आता आपल्याला दिसत आहेत, ज्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचे आणि त्या स्वप्नासाठी त्यांनी 1, 2, 3 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि आज त्या मेहनतीवरती जेव्हा रिझल्ट हातात आला तेव्हा मात्र कुठेतरी आपल्या आशेवरती पाणी फिरताना दिसत आहे। नक्की काय झालेलं आहे या वर्षीच्या निकालामध्ये त्या संदर्भात आज आपण माहिती घेऊयात। आज नीट जी परीक्षा झाली मे 2024 ला एनटीए मार्फत ही परीक्षा घेण्यात येते आणि जेव्हा याचा रिझल्ट डिक्लेअर झाला तेव्हा मात्र आपल्याला याच्यामध्ये एक बिग स्कॅम आहे असं आपल्याला दिसून आलं। नक्की काय झालं या वर्षी तर थोडं या आपल्या 7 मुद्द्यांच्या मार्फत आपण समजून घेऊयात। पहिला मुद्दा जो आहे तो रिझल्ट डेट। या रिझल्ट डेट मध्ये पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहूयात की एनटीएने या वर्षीच्या नीटची जी रिझल्ट डेट आहे ती 14 जून आपल्याला सांगण्यात आलेली होती, परंतु 14 जूनच्या ऐवजी एनटीएने हा रिझल्ट लोकसभेच्या ज्या दिवशी निकाल लागणार होता 4 जूनला त्याच दिवशी गडबडीत ऐनवेळी या धावपळीमध्ये आपण म्हणूयात इलेक्शनच्या पिरियडमध्ये 4 जूनला हा निकाल आपल्याला डिस्प्ले केला। या 4 जूनला जेव्हा विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला, जेव्हा त्यांचे मार्क्स आणि त्यांची रँक पाहिली तेव्हा मात्र विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये गोंधळाची अवस्था निर्माण झाली। याच्यामध्ये आपल्याला पाहण्यात आलं की आतापर्यंतच्या नीटच्या परीक्षा झाल्या याच्यामध्ये 1 किंवा 2 एवढ्याच विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क पाडवण्यात यश मिळालेलं होतं, परंतु या वर्षी ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे की आपण पाहिलं की टॉपर नंबर हे 720 आउट ऑफ 720 मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी 67 आहे। इतक्या विद्यार्थ्यांना एकाच वेळी 720 आतापर्यंत कधीच पडलेले नाहीत। 20-25 सुद्धा विद्यार्थ्यांनी कधी आकडा गाठलेला नव्हता, परंतु अचानकपणे तो आकडा एकदम 720 ला गेला आणि हाही देखील आकडा मग संशयाच्या भोवऱ्यामध्ये येत आहे। इतक्या विद्यार्थ्यांना टॉपर्सला 720 कसे मिळू शकतात। या विद्यार्थ्यांना आज भारतातले जे सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालय आहे एम्स जे दिल्ली येथे ते सुद्धा विद्यार्थ्यांना सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना 720 पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ते कॉलेज सुद्धा मिळू शकत नाहीये। तिसरा जो मुद्दा आहे तो आहे मार्क 718 आणि 719। एनटीएने जो रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे यामध्ये आपल्याला माहित आहे एनटीएच्या मार्किंग स्कीम बद्दल की विद्यार्थ्यांना 1 गुण आपण म्हणूयात की एका प्रश्नासाठी निगेटिव्ह सिस्टीमचा विचार करता एका प्रश्नाला 4 मार्क आहेत आणि जर तो प्रश्न चुकला तर विद्यार्थ्याचा 1 मार्क वजा होतो, म्हणजे एक चुकीच्या प्रश्नामागे विद्यार्थ्याला 5 मार्कांचा लॉस होतोय। परंतु जेव्हा विद्यार्थ्यांचा निकाल पाहिला जर सगळेच प्रश्न बरोबर आले तर विद्यार्थ्यांना 720 मार्क पाडायला हवेत आणि जर चुकला तर विद्यार्थ्याला 4 गुण आपण म्हणूयात की कमी करून 1 मार्क निगेटिव्ह पद्धतीने जर कमी केला तर सेकंड येणारा विद्यार्थी हा 715 मार्कांचा हवा, किंवा विद्यार्थ्यांनी तो प्रश्न जर सोडवलाच नसेल तर त्या विद्यार्थ्याचा 4च मार्क वजा होतील म्हणजे 716। परंतु हे जे 2 नंबर आहेत हे इम्पॉसिबल आहेत, 718 आणि 719 मार्क येणार नाहीत। एनटीएने याचं एक्सप्लेनेशन देताना ग्रेस मार्क दिलेत म्हणून दिलेले आहे, परंतु त्याचा आणि ग्रेस मार्कचा इथे आपल्याला कुठेही संबंध दिसत नाहीये, त्यामुळे या मार्कांबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे। टॉपर्स याच्यानंतर चौथा मुद्दा आहे तो टॉपर्स ऍप्लिकेशन सिरियल नंबर। एनटीएने डिस्प्ले केलेल्या यादीमध्ये जे विद्यार्थ्यांचे ऍप्लिकेशन नंबर आहेत ते सिरियली आलेले आहेत, याचा अर्थ जे टॉपर्स आहेत त्यांचे ऍप्लिकेशन सिरियली आहेत। याच्यानंतर 5वा मुद्दा आहे टॉपर्स फुल नेम। आपण कोणताही फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना फुल नेम मेन्शन करणं अपेक्षित आहे, विद्यार्थ्याचं सरनेम, फादर्स नेम आणि त्याचं नेम, परंतु जे टॉपर्स आलेले त्या लिस्टमध्ये बऱ्याच टॉपर्स मध्ये फुल नेम मिसिंग आहे, त्याचं फक्त नेम इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हे विद्यार्थ्यांनी ठरवून केलेलं आहे का, कारण कोणतीही माहिती आपल्याला त्या विद्यार्थ्यांची इथं पूर्ण मिळताना दिसत नाहीये, त्यामुळे इथंही काही पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा इथं शंका निर्माण होत आहेत की टॉपरचे फुल नेम मिसिंग का आहेत। 6 नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे जे टॉपर्स आलेले आहेत 720 मार्क मिळवून त्या 7 ते 8 विद्यार्थ्यांचे सेंटर सेम आहेत आणि ते सेम ब्लॉक मध्ये आलेले आहेत, याचा अर्थ सगळे टॉपर्स एका सेंटर मधून कसे तयार झाले हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि शेवटचा जो मुद्दा आहे की ऑल इंडिया रँक
या ऑल इंडिया रँक ज्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे ती रँक पाहता या वर्षीच्या 650 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकणार नाहीये। म्हणजे आज एवढा अभ्यास करून मेहनत करून विद्यार्थ्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांनी गॅपही घेतलेला आहे। अशा विद्यार्थ्यांच्या पुढे प्रश्न आहे की आम्ही इतके मार्क मिळून जर आम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज मिळणार नसेल तर आज एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये जो शंका आहे त्या शंकेचं निरसन आज करणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्व मीडियातून सर्व राज्यांमधून देशभरातून आवाज उठवला जात आहे एनटीएच्या विरोधात की या रिझल्टमध्ये जे बिग स्कॅम झालेले आहे आज सगळ्या राज्यांमधून कोर्टामध्ये अपील करण्यात आलेलं आहे आणि कदाचित 1-2 दिवसामध्ये आपल्याला त्याबद्दल सुप्रीम हायकोर्ट डिसिजन देणार आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी जी रीनीटची मागणी केलेली आहे कदाचित त्याला यश मिळण्यासाठी आपण 1-2 दिवसांची अजूनही वाट बघणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी खात्री बाळगा 100% रीनीट होण्याचे चान्सेस आहेत। पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायला सांगावा। 20 ते 25 दिवसामध्ये कदाचित आपल्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी येईल। आपल्या मिळालेले जे गुण आहेत ते गुण पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी आहे। विद्यार्थ्यांनी पालकांनी आता जो वेळ आहे तो खूप विचार करत बसण्यापेक्षा अभ्यासामध्ये घालवावा असं मी इथं सुचवेन आणि रीनीट 100% होईल याची खात्री बाळगा। आणि इथून पुढील जी माहिती आहे याचे जे अपडेट आहेत रिझल्टच्या संदर्भात हे सगळे आमच्या गुरुकुल करियर अकॅडमीच्या चॅनलवर आम्ही माहिती देत राहू आणि या पुढील माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पुढील माहितीसाठी आमच्या चॅनलवरती तुम्ही अपडेट साठी तयार राहा। धन्यवाद।